ग्रामपंचायत सरपंच पोटनिवडणूक सुरू आहे आणि आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तुम्ही उमेदवारी अर्ज बाकीच्यांच्या उमेदवारी अर्जावर ऑब्जेक्शन घेतलं होतं, आक्षेप घेतला होता. काय नेमकी ती प्रक्रिया होती आणि तुमचा अर्ज दाखल करताना तुम्हाला काही अडचण आली होती? मला अर्ज दाखल करताना भरपूर अडचणी आलेल्या आहेत आणि निवडणूक अधिकाऱ्यांना अर्ज दाखल करते वेळेस तुमच्यासोबत कशी वागणूक केली? तुमचा अर्ज घेतला का? निवडणूक अधिकाऱ्यांनी आमचा अर्ज लवकर घेतला नाही. आम्हाला ते अर्ज घेताना भरपूर टाळाटाळ करत होते. काय नेमकं त्या अर्जामध्ये प्रॉब्लेम होते? अर्जामध्ये असा प्रॉब्लेम आहे की ज्या फॉर्मवर त्यांचे गुन्हे दाखल लिहायचे होते त्यांनी ते निरंक लिहिलेलं आहे. निरंक लिहिल्यामुळे आम्ही ते म्हणजे ते फॉर्म बाद व्हायला पाहिजे होता. आम्ही तिथं पूर्ण प्रोसेस दिलं, त्या उमेदवारावर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल असताना ती माहिती त्यांनी लपवली आहे आणि लपवली असताना तिथं आम्ही टोटल त्याचं ते जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते जाऊन कोर्टातून काढून त्यांना आम्ही ताबडतोब आणून दिलेत. पण ज्यावेळेस आम्ही देताना त्यांनी पूर्ण टाळाटाळ केली आणि आता देतो 10 मिनिटं थांबा, 15 मिनिटं थांबा असं म्हणत त्यांनी आता आम्हाला 4 वाजेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत घुमवलंय. आणि ते निवडणूक अधिकारी बोलले त्यांनी का निर्णय सांगितला? त्यांनी अजून काहीच निर्णय सांगितला नाही. फक्त 10 मिनिटं थांबा, 15 मिनिटं थांबा म्हणतात. आता त्यांचे फलक लावले आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं नाव दाखल केलेलं दाखवते, त्यांचे अर्ज वैध केलेले सुद्धा समोर येत आहे. तुम्हाला तसं काही मिळालं का निवडणूक अधिकाऱ्याकडून? नाही, त्यांनी काहीच दिलं नाही. मला अजून काहीही माहिती दिली नाही कुठलीच. तुमच्या आक्षेपावर काहीच उत्तर दिलेलं नाही? नाही, कोणतंच उत्तर दिलेलं नाही. यापुढे आता तुम्ही पुढे कुठं जाणार आणि कशी दाद मागणार? आता मी इथून पुढे कोर्टात जाणार आणि कोर्टातून निर्णय जे येईल ते बघू. निवडणूक जळगाव ग्रामपंचायतच्या 2 उमेदवारांच्या अर्जावरती तुम्ही आक्षेप घेतला होता, ही प्रक्रिया काय झाली? आक्षेप घेतला होता पण त्यांनी कुठलीही प्रक्रिया आम्हाला सांगितलेली नाही. कुठल्या याच्यावर आक्षेप घेतला होता तुम्ही? नेमकं काय त्या फॉर्म मध्ये त्यांना चुका केल्या होत्या, कशा प्रकारच्या? त्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल आहेत. आम्ही कोर्टात जाऊन त्यांचं सगळं प्रोसिजर काढलं आणि इथं आणून दिल्यानंतर इथल्या अधिकाऱ्याला सांगितलं तर इथल्या अधिकाऱ्याने आम्हाला कोणतंही त्याचं उत्तर लवकर दिलेलं नाहीये. आता त्यांचे फॉर्म वैध ठरवले आहेत का अवैध ठरवले? वैध ठरवले आहेत. यापुढे तुम्ही आता पुढे कुठे जाणार? आणि आता इथून पुढे मी कोर्टात जाणार आणि मला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे. काय नाव होते ते उमेदवारी अर्ज ज्याच्यावर तुम्ही आक्षेप घेतला होता? एकाचं नाव विजय वसंतराव चव्हाण आणि संदीप वसंतराव चव्हाण. कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर? तुम्ही आता माहिती काढली म्हणतात. त्याच्यावर 3-4 गुन्हे दाखल आहेत, 326 आणि असे भरपूर आहेत. तुमचं नाव काय?